मंडळी नमस्कार, डी के खरे ऑफिशियल चॅनलवर सगळ्यांना स्वागत છે। आज आपण છે ગામમાં આનંદપુરમાં आज से 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत कार्यालय आणि सोसायटी कार्यालय समोर स्वातंत्र्य दिन साजरा होणार છે। मोठं उत्साही वातावरण છે आणि सगळी पूर्वतयारी चालू છે आटे तुम्ही हे पाहू शकतास। सोसायटीना कर्मचारी आमना मित्र डोंगरभाऊ कोळी ही बसेल છે सकाळीच ती। डोंगरभाऊ म्हणे खरे साहेब सगळी तयारी होई जायची, फक्त मंडळीने वाट पाहत म्हणे। हे तुम्ही पाहू शकता, अगदी रांगोळी वगैरे काढी सन, मार्किंग वगैरे करी सन, सगळ्याजण तयारी माशत। ग्रामपंचायतना कर्मचारी श्यामदादा म्हणे खरे साहेब एकदा अलाउन्सिंग करी दियास म्हणजे पटकन मंडळी जमा होई जाई बा। तुम्ही पण ऐकी घ्या मंडळी श्यामदादाने अलाउन्सिंग। सर्व ग्रामस्थांना कळविले की आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी सर्व ग्रामस्थांनी आनंदपूर ग्रामपंचायतीजवळ येण्याचे करावे। श्यामने अलाउन्सिंग करताच मंडळी शाळा पोरं बी लागात, ग्रामस्थ बी लागात आणि मग वहिनी सुरुवात कार्यक्रमले। मराठी शाळा पोरसनी प्रवास फेरी पूर्ण करी सन ग्रामपंचायत कार्यालयासमोर लागात सगळा ग्रामस्थ पण जमा होई घ्यात। वाकसरन त्याने ज्या सूचना मांड्यात त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाना आणि सोसायटी कार्यालयाना ध्वजारोहण होईना। ना हिंदू है ना मुसलमान है, ना सिख है ना ईसाई है, भारत माँ के है बेटे, सांसों में है तिरंगा, मेरी जान है तिरंगा, भगवान है तिरंगा, मेरी शान है तिरंगा, अभिमान है तिरंगा। प्रत्येक भारतीयले गर्व शे मंडळी की त्यांनी भारत देशमा जन्म घेल छे। भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती। एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी दोगे, सलामी दो। मंडळी उपस्थित मान्यवरसना हस्ते ध्वजारोहण होईन आणि मग भारतीय तिरंगाले सलामी दिसन। वाकसर आणि त्यासना विद्यार्थीसनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत म्हणीसन। सर्व ग्रामस्थ असले म्हणजे सर्व आनंदपूर्ण ग्रामस्थ असले अंमली पदार्थ विरोधी शपथ घेवालाई। आम्ही कोणत्याही प्रकारे व्यसन करणार नाही म्हणीसन शपथ घेवालाई। तुम्ही पण शपथ घ्या, तुम्ही पण ऐका। भारत माता की मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही। मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन। मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन। मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन। मी माझ्या परिसरात शाळेत, महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही। व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन। मी ठाम निर्धार करतो की ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे। मी माझ्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन। मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन। जय हिंद, जय भारत। मंडळी अशा प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय आणि सोसायटी कार्यालय आनंदपूर इथे उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होई गया। मग सगळी तरुण मित्रमंडळी असे म्हणे खरे साहेब आज आम्ही अंमली पदार्थ विरोधी शपथ घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला ब्लॉगमा आम्ही दिसलं पाहिजे म्हणे। तेवढाच वाकसरन त्याने सूचना मांडली की मराठी शाळेत पण चला म्हणे ध्वजारोहण कार्यक्रमले। मग सगळा गावकरी मराठी शाळेत वनात
मंडळी मराठी शाळा येतच आमने लहानपणी आठवणी जाग्यावर घ्यात, कारण आम्ही पण पहिली ते चौथी याच शाळा शिकेल छेत. आणि इथे आल्यानंतर सरकारी नियमाप्रमाणे इथे पण ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न होईना. मंडळी मराठी शाळेत येताच पुन्हा एकदा वाकसरण त्यासनी सर्व ग्रामस्थ असले आणि तरुण मंडळीले अंमली पदार्थ विरुद्ध शपथ घेवा लई आणि आम्ही स्वच्छता ठेवसूत या संदर्भात पण सगळं असले शपथ घेवा लई. मी स्वच्छतेला माझ्या स्वभावाचा व माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवेन. नंतर गावातला माजी शिक्षक श्री सुरेश भांबरे सर यासने चौथीला ज्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक घेतला त्याला एक टिफिन डबा बक्षीस दिला. त्यानंतर सर्व विद्यार्थी असले वया भेट दिल्यात. आणि मंडळी शेवटना कार्यक्रम उरणार तो म्हणजे गोळ्या बिस्किट वाटाणा. हा फार जुना राष्ट्रीय कार्यक्रमशी वशिला वाला असली एखादी गोळी जास्तच मिळी जास. काही जण डबल गी घेतस, काही जण गोळ्या खात नाही, त्यासले आवडतं नाही कारण त्यासने डायबिटीसना त्रास होस. असो जुनं ते सोनं रास. मंडळी मराठी शाळाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे आज ना स्वातंत्र्य दिन ना कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होई गया. तुमले व्हिडिओ आवडना ते DK खरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर द्या. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.